आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मंडळी तयारी आहे ना सगळी? सत्या, अरे टोपी कुठे आहे तुझी? बळवंत, टोपी दे त्याला. हा, 1-2 मिनिटात येते नवरी. थांबा. मंजू वहिनी आल्या. अश्विनी ताई आली बघा नवरी. चला चला पूजाला चला. या तुम्ही आपण बस. चला काकडे नाचवण्यासाठी 5 जण पुढे या. 5 जण. बळवंत, जयदीप, चला तुम्ही चला. हा, या पुढे. अरे टोप्या घाला की. टोप्या कुठे आहेत तुमच्या? प्रत्येकाला एक घ्या तुम्ही. 15. नवरदेव दिवटीवरती तेल घाला. नवरीबाई तुम्ही त्यांच्या हाताला हात लावा. काकडा पाजळाला गोंधळ गाईला. काकडा पाजळाला तुझा गोंधळ गाईला. काकडा पाजळाला तुझा गोंधळ गाईला. काकडा पाजळाला तुझा गोंधळ गाईला. काकड पाजळला तुळजापुरात. काकड पाजळला तुळजापुरात. अंबाबाईच्या ओ वहिनी, लक्ष कुठे आहे तुमचं? हाताला हात लावा. एकदा हात धरला तर आयुष्यभरासाठी सोडायचं नाही बघा. उदा उदा बोला तुझा गोंधळ गाईला. उदा उदा बोला तुझा गोंधळ गाईला. इथं पुणे वय या बघ, या किचनच्या गुहेतलं कोण होता गजिना? पैसे सोड. पैसे सोड. अरे अगं बॅग सोड.
काकळ पाजळला निगडी गावात काकळ पाजळला निगडी गावात भैरवनाथाच्या मंदिरात काकळ पाजळला निगडी गावात भैरवनाथाच्या मंदिरात सांगा भाला बोला नाथ तुझा गोंधळ गायला सांग भाला बोला नाथ तुझा गोंधळ गायला देवा खंडेराया, सत्या आणि मंजू माझी दोन्ही पोरं लय गुणाची आहेत. तुझ्यासाठी उधळल्या जाणाऱ्या भंडाऱ्याप्रमाणेच त्यांच्या आयुष्यात सुद्धा सुखाची उधळण होऊ दे रे. देवा, इच्छा नसताना बी सत्याशी लग्नगाठ बांधली गेली. त्यामुळे आता दोघांच्या बी आयुष्यात सुरू झालेला गोंधळ तूच सोड. बोलताना जेवढी ताकद असते का नाही त्याच्या डबल दिसते ग. पर मी बी रत्नात काटे हाय. अगं ही तुझी ताकद नाही, पैशाची हाव आहे हाव, म्हणून इतका जोर लागतोय. बॅग सोड. माझ्या भावाचा पैसा आहे तर त्याच्यामुळे ह्याच्या माझा अधिकार आहे. जशी काय तूच गेलेली संजय जागी बंदोबस्ताला. सोड बॅग. तुझं तर खोबाडच फोडेन बघ. आज बघताय काय? धरा की जरा. धरलं मला कुठे धरताय? पिशवी धरा. अहो, काय तिचं म्हणणं मना लावून घेताय? हा कशा पायी हा मृत्यूवर येताय तुम्ही? आता या बॅगेचे काठे रत्ना काठीला बी खरी पाडते का नाही बघत. आमरे हे रत्ना काटे माझ्यावर हात उचलायचा नाही हा. दीदी सारखं मी तुझी तंबी नाटक सहन करून घेणार नाही. देवा, आज या ठिकाणी भोळे भक्तांनी जो आनंद मानलाय तो मान्य करून घ्या आणि या भोळ्या भक्तांना तुमचा आनंद द्या. सदैव त्यांच्या पाठीशी राहा. हा वल्लंगर लावलाय सत्वाचा गजर तुझ्या नामाचा.